नमस्कार, मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमधल्या आणखी एक नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप सारं स्वागत करते। हे आलेले आहे जॉबवरून, इव्हनिंग टाईम झालेला आहे आणि दिवसभर घरात आम्ही दोघीच असल्यामुळे खूप बोर झालेलं, तर चला म्हटलं कुठेतरी बाहेर फिरून यावं। नुकताच पाऊस वगैरे पडलेला, खूप छान असं वातावरण झालेलं आणि मी आल्यापासून तर मला इथे सूर्यच पाहायला भेटलेला नाही। पाऊस आहे, सकाळचं पहाटेपासून पाऊस सुरू झाला तर दिवसभर पण थोडा थोडा पाऊस रिमझिम चालूच असते। मग त्यानंतर आम्ही आलो, आज कृष्ण जन्माष्टमी आहे, तर इकडे तुम्ही बोर्ड वाचतायच, श्री रामबाग राधाकृष्ण मंदिर विजापूर। मलाही थोडं थोडं गुजराती यायला लागले, थोडेफार शब्द अनोळखी आहेत, पण थोडा अंदाज लावलं की येते। तर मग आज म्हटलं चला जाऊया, कारण इथे शेजारी विचारलं आम्ही इथे कृष्णाचं, कारण ते बोलले खूप मोठं जन्माष्टमी आमच्याकडे साजरी केली जाते। तर मग चला म्हटलं मंदिर आहे तर आपण दर्शन घेऊन येऊया। रूममध्ये राहून राहून पण आम्हाला दिवसभर खूप बोर झालेलं। हे आल्यानंतर मग आम्ही गेलो कृष्णाच्या मंदिरात, खूप छान आणि प्रसन्न वाटलं। तिथं गेल्यानंतर एकदम छान असं वाटत होतं आणि मी माहीला घेतलं, हे शूट घेत होते। चला आतमध्ये दाखवते कोणत्या कोणत्या मूर्त्या स्थापन केलेल्या आहेत। हा आमचा गुजरात मधला पहिला दिवस होता आणि आपल्याला घरी खूप गावी सवय लागली बाहेर फिरणं वगैरे, पण इथं खूप एकत्र कोंडल्यासारखं झालेलं। असं होत होतं बाहेर कधी पडेल, बाहेर कधी फिरेल, तर मग फायनली बाहेर फिरायला आलो। पण खूप छान वाटलं आणि तिलाही खूप छान वाटलं, प्रसन्न वाटत होतं तिला देखील। तिला आपण बाहेर नेलं ना, तिला आपल्याकडं म्हणजे थोडंसुद्धा आपल्याकडे लक्ष नसतं तिचं। तिला आसपास कोणत्या गोष्टी दिसत आहेत, काय हालतंय, झाडं पानं वगैरे तिला काय दिसतंय, तर त्याच्यावर म्हणजे ती खूप आनंद येतो, म्हणजे होतो तिला। झाडाची पानं वगैरे पाहायला खूप आवडतात। आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मंदिराला फेरा मारतात, तर आम्ही इकडे मंदिराला फेरा मारून घेतला। मंदिरात कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत ते तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, कंटिन्यू करा। आणि इकडे बांधलेले आहेत बलून्स, आणि आता कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे मंदिर सजावट केली होती। तर मग हे आहेत राम लक्ष्मण सीता, आणि पिहूला इकडे खेळायला खूप बलूनसोबत खूप रंगीबेरंगी दिसायला लागलं तिला, आणि ती ऐकत नव्हती माझं, तिला ते बलून्स पाहिजे होते पण मी देऊ शकत नव्हते, कारण ती असं तर फोडणारच होते, तर त्याच्यामुळे मी तिला बलून वगैरे नाही दिलं, तिकडून घेतलं। इकडे आहेत मारुती राधाकृष्णाचं मंदिर आहे हे। इथे बरेच असे ठराविक सण आहेत जे की खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, जसे की गणपती, नवरात्री, आणि आपल्याकडे नागपंचमी 1-2 दिवस झाले, आपला आठवडा झाली, तर इकडे एक काल परवा होती। आज कृष्ण जन्माष्टमी आहे। एकदम छान असं मंदिर पण खूप प्रसन्न करणारं असं होतं, खूप छान वाटत होतं। पहिल्या म्हणजे आमच्यापासून खूप कमी अंतरावर होतं, एवढंच आम्ही पहिल्यांदाच आलो आहे घरातून बाहेर, त्यामुळे आम्हाला जास्त काही माहिती नाही। एवढंच मंदिर खूप मोठं दिसलं, खूप छान वाटलं म्हणून आलो। पहिलाच दिवस होता, जास्त काही माहीत नाही, जास्त फिरलो नाही, फक्त एकच मंदिर, ते पण राधाकृष्णाचं हे असल्यामुळे इकडे तुम्ही पाहू शकता आज कृष्ण जन्माष्टमी आहे, तर तिकडे पाळणा वगैरे बांधलेला आहे। हे आहे राधाकृष्णाचं मंदिर। इकडे आहे दुर्गा मातेचं मंदिर, आणि इकडे आहे गणपतीचं मंदिर। तिथली भाषा आपल्याला थोडी थोडी समजते पण बोलता येत नाही, असं होतं, माझंही तसं झालं। आणि हिला खूप आनंद होत होता इकडे, तिला मूर्ती होत्या, कोरीव काम होतं, ते पाहून तिला खूप आनंद होत होता। त्याच्यानंतर पलीकडे होतं महादेवाचं मंदिर, आणि आपल्याकडे पण खूप शिखर शिंगणापूर म्हटलं की बरेच जण आपल्या शिखर शिंगणापूरला दर्शन घ्यायला येतात, खूप मानतात शिखर शिंगणापूर महादेवाला, खूप लांबून लांबून लोक येतात। तर मग इकडेही होतं मंदिर, आम्ही तिकडे गेलो। आणि इकडे छान अगदी प्रसन्न वाटण्याचं मेन कारण म्हणजे पावसाची थोडी रिमझिम चालू होती, सगळं म्हणजे असं परिसर खूप छान झालेला, सगळं हिरवळ वातावरण झालेलं आहे, कारण इकडे पाऊस भरपूर चालू आहे। मी आल्यापासून एक सूर्यच पाहिला नाही असं झालेलं आहे, कारण इकडे भरपूर पाऊस चालू आहे। आणि हे आहे मंदिराचं कोरीव काम, इकडे तुम्ही पाहू शकता। मलाही इथल्या काही गोष्टी माहीत नाहीत जे की मी तुम्हाला सांगू शकेल, पण हळूहळू माहीत होईल।
मी नक्की सांगेन. हे बघा, इथनं रामेश्वर महादेव मंदिर हे आपल्याच लँग्वेजमध्ये आहे. ते समजायला खूप सोपं जातं. एवढी अवघड नाही आहे गुजराती समजायला, पण बोलायला अवघड जातं कारण आपल्याला ते शब्द वगैरे माहीत नाहीत. इकडे होतं लहान मुलांचं गार्डन खेळण्यासाठी. इकडे मला व्यवस्थित कोरीव काम वगैरे दाखवता आलं नाही कारण पाऊस होता त्याच्यामुळे. आणि इकडे आहे लहान मुलांचं कोडं. इकडे लहान मुलांचं सगळे खेळणं वगैरे, झोके वगैरे होते. त्यानंतर आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही परत निघालो आणि पाऊस होता त्याच्यामुळे आम्हाला शॉपिंग वगैरे करायची होती, पण आम्ही शॉपिंग वगैरे काही करू शकलो नाही. त्यानंतर थोडं पावसात भिजून रूमवर आलो आणि एकदम सगळी थंडी वाजत होती कारण पावसात भिजलेलो. त्यामुळे इकडे काहीतरी गरम असं खाण्याची इच्छा झाली. पकोडे वगैरे बनवायचे होते, पण कोबी पण आणलेला नव्हता आणि भजी वगैरे बनवायला खूप म्हणजे नाश्ता काहीतरी करायचा होता यांना, पण भजी बनवायला मी बेसन वगैरे घालून आणलेलं नव्हतं. तर मग इकडे यांना मी उपमा बनवायच्या तयारीला लागले. यांना खायचा होता उपमा कारण ह्यांना खूप उपमा आवडतो. पोहे, उपमा ह्या गोष्टी ह्यांना आवडतात. तर चला म्हटलं काहीतरी गरम गरम असं खाऊया कारण खूप थंडी वाजत होती, पावसात भिजलेलो. माहीला पहिल्यांदा मी आल्या आल्या शेकलं कारण ती पावसात थोडीफार भिजलेली. आम्ही रूममधून बाहेर पडल्यानंतर पाऊस सुरू झाला. आम्ही मंदिरात पोहोचल्यानंतर पाऊस सुरू झाला. तर आम्ही पहिल्यांदा आल्या आल्या तिला गरम कापड केलं आणि त्या कापडाने पूर्ण तिला शेकली कारण ती आजारी पडू नये याची भीती आम्हाला होती. आम्ही तिच्यासाठी पटकन मंदिरातलं दर्शन वगैरे घेतलं. पाऊस जसं थांबला तसं आम्ही परत रूमकडे आलो कारण ती आजारी पडू नये. ती जर पावसात भिजली तर मग ती आजारी पडू शकते. त्याच्यामुळे आल्याला तिला अगोदर शेक दिला, तिला व्यवस्थित केलं. नंतर मग नाश्त्याची तयारी लागली. इकडे यांना मी नाश्ता बनवून देते. तुम्हालाही असं पावसाच्या दिवसात काहीतरी चमचमीत असं खावं असं वाटतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण बऱ्याचदा पाऊस असला की माणसाला काहीतरी गरम असं खावं असं वाटतं. तुम्हाला काय खावं असं वाटतं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आमच्या दोघांसाठी मी इकडे उपमा बनवून घेते आहे. बाळासाठी मी दूध गरम करून घेतलं, तिला अगोदर दिलं आणि नंतर इकडं गरा भाजला तुपात कारण आईने घरून तूप दिलं होतं आजीने. मी अगोदर इव्हिनिंग टाईम झालेला आम्हाला यायला, तर मग घरात मी अगोदर अगरबत्ती लावून घेतली कारण अगरबत्तीचा थोडा सुगंध आपल्याला खूप छान प्रसन्न असं वाटतं त्याने. तर मग मी अगोदर इकडे अगरबत्ती लावून घेतली आणि अगरबत्ती लावल्यानंतर खूप फ्रेश असं वाटायला लागले. एक स्मेल खूप छान यायला लागला. तर मग इकडे उपमा बनवला मी यांच्यासाठी. तर फायनली उपमा वगैरे तयार झालेला आहे माझा आणि आता मी यांना देते. खूप भूक लागलेली, खूप गार लागत होतं त्याच्यामुळे मग पटकन असं उपमा खायला घेतला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चलो बाय बाय.